अध्याय 8 श्री गणेशाय नम नामधारक म्हणे सिद्धासी गोकर्ण महिमा निरोपलेयसी श्री गुरु राहिले कीर्ती दिवसी वर्तले पुढे काय सांग श्री गुरुमूर्ती कृपा सिंधू माझे मनी लागला वेदू चरित्र ऐकता महानंदू अति उल्हास होतसे परिसोनी शिष्याचे वचन संतोष सिद्ध अति गहन सांगता झाला विस्तरोन श्रोते तुम्ही अवधारा गोकर्ष क्षेत्री श्रीपादयती राहिले वर्ष 3 गुप्ती तेथून श्री गिरी पर्वती येता लोकानुग्रह करणे जयाचे करिता चरण दर्शन समस्त तीर्थ समान जान चरण पवित्र वितत पुराण वेदश्रुती ऐसे बोलतसे समस्त तीर्थ गुरुचरणी तो का हिंडे तीर्थ भवानी लोकानुग्रहा लागुनी जात असे पर्येसा मासचारी क्रोमोनी तेथे आले निवृत्ती संग माते दर्शन देती साधू भक्तांते पातले तया कुरवपुरा महाक्षेत्र कृष्ण गंगा वाहे नीर महिमा तेथील सांगता अपार भूमंडळात दुर्लभ तेथील महिमा सांगता विस्तार होईल बहुत कथा पुढे असे चरित्र अमृत सांगेन ऐका एकचित्ते श्रीपाद राहिले कुरुवरी ख्याती राहिली भूमीवरी प्रकटे महिमा अपरंपारी सांगता विस्तार असे देखा जे जन भजती भक्तासी सौख्य पावती अप्रयासी कन्या पुत्र लक्ष्मीसी चितिळे फळ पावती समस्त महिमा सांगवयासी विस्तार होईल बहुअसी नामधारक स्वस्त पर्येसी सांगेन किंचित तुझ आता पुढे अवतार व्हावया गती सांगीन ऐका एक चित्ती श्रीपाद कुरुवपुरा आस्ती कार्य कारण मनुष्य देही अवतार व्हावयाचे कारण सांगीन त्याचे पूर्वकथन वेदशास्त्रा संपन्न ब्राह्मण होता तया ग्रामी त्याची भार्या होती देखा नाम तियेचे अंबिका सुशील आचार पतिसेविका महापुण्य सती देखा तियेसी पुत्र होऊनी मरती पूर्वकर्म फळ अर्जिती अनेक तीर्थ आचरती तिने केली पर्येसा ऐसे असता जे होणार गती पुत्र झाला मंदमती माता स्नेह करी भक्ती अपूर्व अपनासी मनोनिया वर्धता माता पित्या घरी विप्रतमजा वाढला प्रती करी व्रतबंध करीती कुळाचारी वेदभ्यास करावया विद्या नयेत तया कुमारा मंदमती अज्ञान बहिरी चिंतावते त्या द्विजवरा म्हणे पुत्र मंदमती अनेक देव आरोधोनी पुत्र लादलो कष्टोनी प्राचीन कर्म न सुटे म्हणोनी चिंता करी अहोरात्र अनेक प्रकारे शिकवी तयासी तांडन करी बहुवसी होतसे दुःख जननीसी वर्जी आपुले पती ते पतीसी म्हणे ते नारी पुत्र नाहीत आम्हा घरी कष्ट करुनी नाना परी पोसिले एका बाळकासी विद्या न येची वेद त्यासी वाया मारून का कष्टासी प्राचीन कर्म न सुटे त्यासी की मूठ होऊनी उपजावे आता जरी तुम्ही यासी तांडन करल अहनिर्षी प्राण त्यजीन मी भरवसी म्हणून विनन्वी पती ते स्त्रियेचे वचन ऐकोनी विप्र राहिला निश्चिंत मनी ऐसा काही काळ क्रमोनी होता त्या ग्रामात वर्तता ऐसे त्या स्थानी विप्र पडला अस्माधानी दैव शेकरूनी पंचत्व पावला पर्येसा मग पुत्रासहित ते नारी होती तेथे कुरुवपुरी याचुनी आपले उद्दर भरी येणे परी जीवित्व रक्षी विप्र स्त्रियेचा पुत्र देखा विवाह योग्य झाला निका निंदा करीत सकळिका मतिहीन म्हणूनिया कन्या न देती तयासी कोणी म्हणती काष्टे वाहते का पाणी समस्त म्हणती असे दुष्युनी उदर भरी येते विद्ये समस्त लोक म्हणती त्यासी तू दंगटा पारी व्यर्थ जन्मालेसी लांछन लाविले वंशाशी अरे मूर्खा कुळनाशका तुझ्या पित्याचा आचार ख्याती असे चारी राष्ट्र
जाणे धर्म वेदशास्त्र त्याचे पोटी अवतारलासी. बोल आणलीसा तुवा पितारासी, घातले त्या अंधोगतीसी. भिक्षा मागोनी उदर भरीसी, लाज कैसी तुझ न वाटे. जन्मोनिया संसारी, काय व्यर्थ पशुचिये परी. आठवा गंगेत प्रवेश करी, काय जन्मोनिया सार्थक. ऐसे ऐकोनी ब्रह्मचारी, दुःख करीत नाना प्रकारे. मातेसी म्हणे ते अवसरी, प्राण त्यागीन मी आता. निंदा करीती सर्व ही मज, असोनी देह कवन काज. पोस न शके माते तुझ, जाईन आरण्यावास. ऐकोनी पुत्राचे वचन, माता करी चिंता गहन. शोकुद खे कुरून विलाप करीत ते नारी. माता सुत दुःख करीत, गेली गंगा प्रवाहात. तेथे देखील जगदू दारित. श्रीपाद योगी स्नान करीत. जाऊनी दोघे लागती चरणी. विनविता ती कर जोडूनी. वासना असे आमुचे म्हणे, प्राण त्याजावा गंगेत. निरोप घ्यावा जी आमासी, सद्गतीत व्हावया करणासी. आत्महत्या महादोषी, म्हणून विनविते कृपा सिंधू. एकोणी विप्रसतीचे वचन पुस्ती. श्रीपाद कृपायमान, का संकटी तुमचे मन. त्या जिता प्राण काय निमित्त. विप्रस्ती त्या वेळा, सांगते दुःख सकाळा. म्हणे स्वामी भक्तवत्सला, तारावे आम्हा बाळकांते. पुत्राविन कष्ट भारी, अनेक तीर्थ पादचारी. केले व्रत पूजा जरी, सकळ देव आराधिले. व्रत उपवास सांगू किती, करीते झाले अपरिमिती. झाला पुत्र हा दुर्मती, निंदा करीती सकळ जन. वेदशास्त्र संपन्न पती माझा होता ब्राह्मण. त्याची पोटी झाला हीन, मंदमती दुरात्मा. कृपा करी गा श्रीपाद यती, जन्मोजन्मी देवगती. पुत्र न व्हावा मंदमती, ऐसा प्रकार सांगावा. कृपासागर दैन्य हरण, म्हणून धीरले तुझे चरण. शरणागताचे करावया रक्षण, आलासी आजी कृपा सिंधू. जन्मोनिया संसारी, कष्ट केले नाना परी. न देखिया सौख्य कुसरी, परी जहाले पुत्र न राहती. वाचोनिया हा एक सूत, शेळीचा गळा स्तन लंबोत. वृद्धा जन्माला म्हणत, विनवितसे श्री गुरुसी. देवा आता ऐसे करणे, पुढील जन्मी मनुष्यपणे. पूज्य मान पुत्र पावने, जैसा पूज्य तू जगत्या त्रासी. सकळ लोक ज्यासी वंदिती, ऐसा पुत्र व्हावा म्हणे ती. उपाय सांगा श्री गुरुयती, म्हणून चरणा लागती. त्याचे नि माते उद्गारिती, मागुती न होय पुनरावृत्ती पितरला. सकळला स्वर्ग प्रती, लांधे ऐसे निरोपावे. वासना असे माझे मनी, पुत्र व्हावा ब्रह्मज्ञानी. बाळपणीच पाहू नयनी, पूज्यमान समस्तासी. ऐकोनीय तियेचे वचन, सांगती कृपा भक्ती पाहून. करी वो ईश्वरा आराधन, पुत्र होईल श्री हरियेसा. गोळियाचे घरी देखा, कृष्ण उपजला कर्णिका. व्रत केले गोळी ऐका, ईश्वराची आराधना तैसा तू आराधी. ईश्वर पुत्र पावशील हा निर्धर, तुझा मनोरथ सांचार. पावले सिद्ध श्रीपाद म्हणती, विप्रस्त्री म्हणे ते वेळी. कैसे व्रत आचारले, गवळी कैसा पूजिला. चंद्रमौळी विस्तरावे मज प्रती, तसेच व्रत करीन आपण. म्हणून ये धरी सदुचरण, कृपामूर्ती सद्गुरु जान. सांगता झाला ते वेळी, म्हणती श्रीपाद यती तियेसे. ईश्वर पूजी हो प्रदोषी, मंदवारी तू विशेषी. पूजा करीन भक्तीने, पूजा करी जे गोळणी. विस्तार असे स्कंद पुराणी, कथा सांगेन ऐक कानी. म्हणून श्री गुरु तियेसी, ऐकोनी श्री गुरुचे वचन. संतोषला विप्रागन, पुढती घाल लोटांगण. तया श्रीपाद श्री गुरुपती, विप्र स्त्री म्हणे स्वामीसी. अभिनव माते निरोपलेसी, देखता पूजा प्रदोषी. पुत्र झाला कृष्ण ऐसा, आपण केलिया पूजा जरी. फळ पावेन निर्धारी, पूर्वी झाले कावने परी.
विस्तरावे दातार श्री गुरु सांगते तियेसी. सांगिन एक एक चित्तेसी उज्जनी नाम नागरीसी. झाले विचित्र परियेसा तया नगरी चंद्रसेन. राजा होता धर्मपारायण त्याचा सखा असे प्राण. मतिभद्र नामे वरियेसा सदा ईश्वरी भक्त करी. नाना प्रकारे अपरंपारी भोळा देव प्रसन्न करी. दिदला चिंतामणी ऐक कोटी सूर्याचा प्रकाश. माणिक शोभे महासरस. कटी घालीला महाहर्ष. तया मनी भद्रयासी तया मान्याचे लक्षण. सुवर्ण होय लोह पाषाण. तेज फाकले ज्यावरी जाण. ते कनक होय परियेसा. जे जे चिंतित मानसी ते पावत त्या त्वरितेसी. ऐशी ख्याती मानिकासी समस्त राजे कांक्षा करीती. ईश्वत्वे मागती किती ऐक. मागे पाठवितो ते मानिक. बलात्कारे इच्छित ऐक. राजे वांछित परियेसा. म्हणती विक्रिय व करुणी देखा. आपण घ्यावे ते मनिका. जरी न देशी स्वाभाविका तरी युद्ध लागी येऊ म्हणती. राजे समस्त मिळवनिया पातले नगराते उज्जैनी. अपार सैन्य मिळवूनी वेदिले तया नगरासी. ते दिवशी शनिवार त्रयोदशी. राजा बैसला पूजनासी. शंख न धरित मनासी. एक चित्त पूजितीसे महाबळेश्वर लिंगासी. पूजा करी तो राजा हर्षी. गोळीयेचा कुमार पाहावयासी. आला तया शिवालयात पूजा पाहुनी शिवाची. मुले म्हणती गोळीयाची खेळू चला आम्ही असेची. लिंग करुनी पूज आता मनोनी विनोदी करुनी. आपले गृह सन्निधानी एक वोटीनी पाशानी. कल्पिले तेथे शिवालयात पाषाणाचे करुणी लिंग. पूजा करीत बाळके चांग. नाना परीची परीप सांग. कल्पली तेथे पूजेसी. षोडशोपचारे पूजा करीती. उदक नैवेद्य समर्पिती. ऐसे कौतुक खेळती. गोपकुमार ते तये वेळी. गोपिका स्त्रिया येऊनी. पुत्रा ते नेती बोलावूनी. भोजन कारणे म्हणूनी. गेले सकळ ही बाळक त्यातील एक गोपीसुत. लिंग भुवन न सोडते त्याची माता जवळी येत. मारी आपुले पुत्रासी म्हणे कुमारी भोजनासी. चाल गुरुवासी झाली निरशी. काही केल्यानं जाये परियेसी. तो गोपकुमारक गोपे करून दे गोळीनी. मोडी पूजा खेळ अंगणी. पाषाण दूर टाकूनी गेली आपुले सदनासी. पूजा मोडीत तो बाळक प्रलाप करी अनेक. मूर्छा येऊनी शनेक पडील भूमी अवधारा. लय लावूनी लिंगस्थानी. प्राण त्युज पाहे निर्वाणी. प्रसन्न झाला शूलपाणी त्या गोपस्तुकारणे. शिवलयात रत्नखचित सूर्य समान. प्रभावता लिंग दिसे रत्नखचित. जागृत झाला तो बाळ निजरूप धरी. गौरी रमण. उठवी बाळ करी धरून. वर माग म्हणे मी झालो प्रसन्न. देईन जे वंचिसी ते बाळके नमिले ईश्वरासी. कोपे न करावा मातेसी. पूजा बिघडली तव प्रदोषी. क्षमा करणे म्हणतेसी ईश्वर भोळा चक्रवर्ती. वर दिदला बहुप्रीती. प्रदोष समयी पूजा देखिती. गोळीनी होय देवजननी. तिचे पोटी होईल सुत. तोची विष्णू अवतार ख्यात. न करी पूजा पाहिली म्हणत. पोशीला आपले पुत्रासी. जे जे मानसी ते तू इच्छिसी. पावले ते धरी मानसी. अखिल सौख्य तुझ्या वंशाशी. पुत्र पोत्रेसी नांदशील प्रसन्न होऊनी गिरजापती. गेले लिंगलाई गुप्ती. लिंग राहिले रत्नखचित. गोळीया धरी याची परी. कोटी सूर्य प्रकाश. शिवलयात दिसे अतिसुरस. लोक म्हणती काय प्रकाश. उदय झाला दिनकरा. आले होते परराष्ट्र राजे. विस्मय करती चौजे. सोडूनी देश बोलती सहजे. भेटू म्हणती रायासी. पाहे या पवित्र नगरात. सूर्य झाला असे उदित. राजा असे बहु पुण्यवत. ऐसी
यासी विरोध न करावा. म्हणून पाठवितो सेवकासी, भेटू म्हणती रायासी. राजा बोलवी तयासी, आपुले ग्रहसी नगरात. इतके होता ते अवसरी, राजा पुसतेसे प्रतिकरी. रात्री असता अंधिकारी, उदय पावला कैवी सूर्य. राजा चंद्रसेन सहित पाहवया येती कौतुक कार्य. दिसे विचित्र रत्न खचित, शिवलयात अनुपम. येनोची परी गोळ्याच सदन, अतिरम्य विराजमान. पुसता झाला आपण त्या गोळी कुमाराकते, सांगितला सकळ वृत्तांत. संतोष करीती राजे समस्त, गोळीयात राजा तू म्हणत. देती नाना देश संपादा, निघोनी गेले राजे सकळ. राहिला चंद्रसेन निर्मळ, शनी प्रदोष पूजा सफळ. भय कैचे त्या राया, गोळी कुमार येऊनी घरा. सांगे माते विस्तारा, पुढे येईल तुझ्या उद्धारा. नारायण अवतरोनी, ऐसा ऐश्वर दिदला वर. संशय न करी तू निर्धर, संतोषला कर्पूर गौर. देखील पूजा प्रदोषाची, मोडली पूजा म्हणूनी म्या विनविला शूल्य पाणी. क्षमा करोनी घेतले म्हणूनी, सांगे वृत्तांत मातेसी. ऐसा ऐश्वर प्रसन्न झाला प्रदोष पूजने त्या फळाला. श्रीपाद सांगती त्या वेळा, विप्र स्त्रिये कारणे तुझे मनी असेल जरी. होईल पुत्र मजसरी, संशय सोडूनी निर्धारी. शनी प्रदोष पूजी शंभू. ऐसे म्हणून श्रीपाद देव, चक्रवर्ती भोळा शिव. विप्रस्त्रियेचा पोहोनी भाव, प्रसन्न होतो त्यावेळी. बोलावुनी तिचे कुमारासी, हस्त ठेविती मस्तकेसी. ज्ञान झाले तत्काळेसी, त्रिवेद झाला तो ब्राह्मण. वेदशास्त्रादी तर्क भाषा, म्हणता झाला अतिप्रकाश. विस्मय झाला असे सहसा, विप्र म्हणती आश्चर्य. विस्मय करोनी विप्रगणिता, म्हणणे ईश्वर हाची निश्चित. कार्य करणे अवतार होता, आला नरदेह धरोनीय. पूर्वजन्मीचे पुण्य जरित, जोडला आम्हा हा निश्चित. भेटला असे श्री गुरुनाथ, म्हणून निर्मित शनाशेन. म्हणे ईश्वर तुझी होसी, पूजा करेन तुझीत मी प्रदोषी. मिथ्या नोहे तुझ व्याख्यासी, पुत्र व्हावा तुझा ऐसा. ऐसा निश्चय करोनी, पूजा करती नित्य येऊनी. प्रदोष पूजा अति गहनी, करी श्रीपाद रायासी. पुत्र तिचा झाला ज्ञानी, वेदशास्त्रा संपन्नी. पूज्य झाला सर्व हुनी, ब्रह्मा वृद्ध मानित. विवाह झाला मग यासी, पुत्र पोत्री नांदे हर्षी. श्री गुरुकृपा होय जासी, ऐसे होय अवधारा. ऐसे श्री गुरुकृपावंत भक्तजन असे संरक्षित. ऐसा शिष्य एक चित्त, नामधारक श्रीमता. नामधारक भक्तासी, सांगे सिद्ध विस्तरोसी. परियेसा समस्त अहर्निशा, म्हणे सरस्वती गंगाधरू. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो, श्री नरसिंह सरस्वती त्या पाख्याने. सिद्ध नामधारक संवादे, प्रदोष व्रत महात्म्य. कथन नाम अष्टमोध्याय. श्री दत्तात्रेय पित्रमस्तु. ओवी संख्या 115. श्री दत्तात्रेय अर्पणमस्तु.